नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। विजय ग्रंथ पारायण, रुद्राभिषेक, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवडा येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संतश्रेष्ठ योगीराज श्रीमंत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकटदिनानिमित्त 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान भव्य अशा 3 दिवसीय धार्मिक महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्याची विधिपूर्वक सुरुवात शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे। शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींच्या चरण पादुकांची नगर परिक्रमा संपन्न होईल। याच दिवशी रात्री 8 वाजता ह.भ.प. नारायण महाराज भोयर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता श्रींच्या मूर्तीचा रुद्राभिषेक होणार असून त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या श्रींच्या विजयग्रंथ पारायणाची सांगता ह.भ.प. प्रमोद महाराज सावरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे। याच दिवशी दुपारी 2 वाजता ह.भ.प. सेवकराम महाराज भकने यांचे गोपाळकाल्याचे कीर्तन होईल। त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे। या 3 दिवसीय धार्मिक महासोहळ्यात श्रीक्षेत्र धापेवाडा व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री संत गजानन महाराज मंदिर कमिटी व समस्त संत गजानन महाराज सेवेकरी परिवार परिश्रम घेत आहेत। रोषणाईने सजले मंदिर श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त श्रीक्षेत्र धापेवाडा येथील मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला आहे। टाळ मृदंगाच्या गजरात होणारी कीर्तने, चरण पादुकांचे नगरभ्रमण आणि महाप्रसाद यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।